अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपले मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण गणपती बाप्पांसाठी तळणीचे मोदक करणार आहोत। खूप मस्त असे मोदक होतात। आपण याला 10 ते 12 दिवस स्टोर करून ठेवू शकतो। अगदी तसेच कुरकुरीत आणि छान राहतात। मी खूप वेगवेगळे मोदक केलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही नक्की एकदा तेही मोदक ट्राय करा। आणि हे मोदक अजिबात तळताना फुटत नाहीत आणि तेलकटही होत नाहीत। तुम्ही बघू शकता कढईमधून मोदक काढल्यानंतर लगेचच दिसत आहे आपल्याला त्याला अजिबात तेल नाहीये आणि खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही आवाजावरूनच बघू शकता मोदक आपले किती छान झालेले आहेत आणि आतमधली स्टफिंग ही मस्त असे झालेले आहे। हे मोदक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आणि आपण गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत, एकदम पौष्टिक मोदक करणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपण ह्याच कपने मेजरमेंट घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही एक मोठी वाटी घ्या किंवा मग असंच कप घ्या एक। आता यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ टाकणार आहोत, कारण आपण गोड मोदक करणार आहोत, त्यामुळे मीठ अगदी थोडंसं टाकायचं। आणि त्याच कपने आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे। हा रवा एकदम बारीक रवा घ्यायचा आहे, मीडियम रवा किंवा जाड रवा घ्यायचा नाही आहे। जर तुमचा रवा जाड असेल तर तो तुम्ही मिक्सरमधून थोडासा बारीक करून घ्या। आता आपण हे मिक्स करून घेऊया। यामध्ये मी 2 ते 3 चमचे तुपाचं मोहन घेतलेलं आहे, एकदम कडकडीत असं गरम केलेलं आहे, ते आपण पिठामध्ये टाकूयात। पिठामध्ये मोहन टाकल्यानंतर ते छान असं चरचर झालं पाहिजे। ते आता एकदा आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। मोहन गरम असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हाताने पूर्ण पिठामध्ये मोहन आहे ते छान असं रब करून घ्यायचं आहे, पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे। आता तुम्ही बघू शकता याची आपण मूठ बांधून घेतल्यानंतर अगदी सहज आपलं पीठ आहे ते एकत्र होत आहे, मूठ बांधली जात आहे। याचा अर्थ आपलं मोहन एकदम आपण बरोबर घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण त्याच कपडे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। जसं आपण पुऱ्यांसाठी पीठ मळतो अगदी त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं आहे। आता तुम्ही बघू शकता पीठ मळून घेतलेलं आहे छान। आणि आपण ज्या कपने पाणी घेतलं होतं आपण अर्धाच कप पाणी यूज केलेलं आहे। आणि हे पीठ आपण आता 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण आतमधलं स्टफिंग करून घेऊयात। त्यासाठी मी इथे पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे, ते तूप छान मेल्ट करून घ्यायचं आहे। पॅन गरम करून घेतलेला आहे मी सगळ्यात पहिल्यांदा। आणि तूप मेल्ट झाल्यानंतर आपण यामध्ये खसखस टाकणार आहोत। 1 चमचा मी खसखस टाकलेली आहे। खसखस छान परतून घ्यायची आणि छान यामध्ये परतल्यानंतर आपण नारळ फोडून ते कट करून आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे। मी इथे त्याच कपने 2 कप नारळ घेतलेला आहे। हे नारळ आता 2 ते 3 मिनिटं छान पॅनमध्ये स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे। त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते कमी करायचं आहे आपल्याला। आणि आपण असं परतून घेतल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते स्टफिंग अगदी हलकं होतं, मोकळं होतं। आता तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं असं सलग परतल्यानंतर एकदम छान असं मोकळं झालेलं आहे नारळाचं खीस। आता यामध्ये आपण त्याच कपटी 1 कप गूळ टाकून घेऊयात। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर टाकू शकता, पण गुळाने छान चव येते, त्याच्यामुळे मी यामध्ये गुळच टाकलेला आहे। त्याच कपने आपण 2 कप नारळासाठी 1 कप गूळ टाकलेला आहे, तो छान मिक्स करून मेल्ट करून घेतलेला आहे आपण। आता मेल्ट केल्यानंतर आपण हे अगदी 5 मिनिटं स्लो गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता जे आपलं स्टफिंग आहे ते छान मोकळं झालेलं आहे आणि त्यामधलं मॉइश्चर आहे ते कमी झालेलं आहे थोडं, आणि अगदी थोडं मॉइश्चर राहिलेलं आहे। आता आपण गॅस ऑफ करून घेऊयात। आणि यामध्ये मी 3 ते 4 इलायची कुटून त्याची पावडर करून घेतलेली आहे। तुम्ही इलायची पावडरच्या ऐवजी जायफळ टाकलं तरी पण चालेल। आता आपण इलायची पावडर टाकल्यानंतर स्टफिंग आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये गॅस ऑफ केलेला आहे मी। हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घेऊयात। मिश्रण थंड झालेलं आहे तर आपण आता मोदक करायला घेऊयात। त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा एक पोळी लाटून घेणार आहे। छान अशी
लाटून घ्यायचे आहे। जर तुम्ही त्याऐवजी छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घेतल्या मोदकांसाठी तरीही चालेल, पण आता आपण डायरेक्ट एक चपाती लाटून घ्यायची आहे। जसं आपण चपाती लाटतो त्यापेक्षा अगदी थोडी पातळ आपण लाटून घ्यायचं आहे। त्यासाठी मी अगदी थोडंसं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही पीठ घेतलं नाही तरी पण चालेल, कारण आपण पीठ मळताना त्यामध्ये तूप टाकलं होतं, त्यामुळे आपण लाटताना ते अजिबात खाली चिटकत नाही। आता छान असं मी लाटून घेतलेले आहे चपाती। त्यावरती आपण आता एका वाटीने छान असे ते 4 आपण पाऱ्या कट करून घेऊया। तुम्हाला जेवढी साईज हवी तेवढी तुम्ही कट करू शकता, तेवढ्याच साईजची तुम्ही वाटी घ्या। मी इथे मीडियम साईजची वाटी घेतलेली आहे आणि 4 पाऱ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत। त्यातली आपण एक पारी घ्यायची आहे आणि ती फक्त हलक्या हाताने एकदा प्रेस करून घ्यायची आहे, एकदा लाटून घ्यायची हलक्या हाताने। लाटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी चपातीपेक्षा थोडीशी पातळ आपण पारी लाटलेली आहे। म्हणजे आपण जेवढी पातळ पारी लाटू तेवढे छान आणि कुरकुरीत मोदक होतात आणि त्यामध्ये जाड असं राहत नाही किंवा आतमध्ये मऊपणा राहत नाही। आता तुम्ही बघू शकता जेवढं तुम्ही तुमच्या पारीमध्ये स्टफिंग बसत आहे तेवढं तुम्ही स्टफिंग घ्यायचं आहे आणि साईडने पाणी लावून घ्यायचं आहे की आपण तळताना मोदक त्यामध्ये ओपन नाही झाले पाहिजे। त्यासाठी एक एक प्लेट करायची आणि ती साईडला चिटकून घ्यायची आहे। सगळ्या मोदकांची प्लेट आहे त्या अशाच एक प्लेट केल्यानंतर ती त्याच्या साईडला चिटकून घ्यायची आहे। आता मी एक एक करत सगळ्या अशाच प्लेट करून घेणार आहे। त्यानंतर आपण छान असं हाताने वरती घ्यायचं आहे त्याचं पीठ आणि त्याचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे मोदकचं। जर तुम्हाला वरती जास्त पीठ वाटत असेल तर तुम्ही ते काढूनही घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे मोदकांना कळ्या आपण पाडलेल्या आहेत आणि मोदक आपला एक तयार आहे। अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखी एक मोदक करून दाखवते। त्यासाठी आपण पारी लाटून घेतलेली आहे आणि साईडने पाणी लावून त्यामध्ये जेवढं सारण बसत आहे तेवढं सारण मी टाकलेलं आहे। पूर्ण मी कळ्या अशा पाडून घेतलेल्या आहेत आणि त्या कळ्या साईडला चिटकून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला मोदक करायला सोपं पडतं। आता तुम्ही बघू शकता असं वरती घ्यायचं आहे सगळ्या कळ्या आणि त्या एकत्र करून तुम्ही बघू शकता मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत मोदकांना। असेच आता आपण सगळे मोदक करून घेऊयात। कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। एकदम कडकडीत तेल गरम करायचं नाहीये, हलकं तेल गरम करायचं। जेव्हा आपण त्यामध्ये मोदक टाकत आहेत तेव्हा तुम्ही बघू शकता एकदम हलके असे बबल्स वरती येतात, इतपतच तेल गरम करायचं। खूप जास्त तेल गरम केल्यानंतर जेव्हा तुम्ही मोदक तेलामध्ये टाकतात तेव्हा ते पटकन ब्राऊन होतात आणि आपल्याला असं वाटतं की ते तळले गेलेले आहेत, पण ते आतमधून कच्चेच राहतात। त्यामुळे हलकं तेल गरम करायचं, एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे आणि यामध्ये सगळे मोदक आपण टाकून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता 2 मिनिटानंतर छान असे आता जास्त बबल्स यायला लागलेले आहेत। याला फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, एकदा पलटून घ्यायचं सगळ्या मोदकांना, कारण त्याच्या दोन्ही साईड छान अशा तळल्या गेल्या पाहिजेत। आता सगळे मोदक मी पलटून घेणार आहे। ज्याचा मोदकांचा वरचा भाग आहे तोही छान तळला गेला पाहिजे। आता 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा मोदक पलटून घेणार आहोत। स्लो गॅसवरती तळल्यानंतर हे छान असे कुरकुरीत होतात, याच्यामध्ये अजिबात तेल येत नाही, तेलकटही होत नाही। आता आपण सगळे मोदक सगळ्या बाजूने छान असे तळून घेतलेले आहेत, याला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता हे मोदक आपण काढून घेऊयात। मोदक आपण काढल्यानंतरही त्याला ब्राऊन कलर येतो, त्यामुळे आपण मोदक तुम्ही बघू शकता काढून घेतलेले आहेत आणि याला अजिबात तेल दिसत नाहीये, तेलकट झालेले नाहीयेत आपले मोदक। आणि तुम्ही बघू शकता आपले मोदक मी सगळे अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत। खूप मस्त असे मोदक झालेले आहेत, कळ्याही अप्रतिम अशा पडलेल्या आहेत, खूपच सुंदर। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अनिशाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता आवाज किती मस्त आणि कुरकुरीत झालेले आहेत। असेच मोदक तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।